दिवसाची सुरुवात येशूबरोबर एका मोठ्या शहराच्या खूप लांबवर बाहेर एक लहानसं खेडं असतं आणि त्या ठिकाणी शहराचा प्रभाव एवढा झालेला नसतो आणि शांत वातावरण असतं, डोंगर असतात आजूबाजूला, नदी वाहत असते आणि एका ह्या लहानशा गावामध्ये एक मनुष्य राहत असतो. त्याची स्वतःची थोडीशी जमीन असते, लहानसं घर असतं, आंब्याची झाडं असतात, फुलांची झाडं असतात आणि त्या लहानशा जागेमध्ये तो भाजीपाला उगवायचा. जेवढं तो उगवत असे ते स्वतःसाठी वापरायचा, काही गरजू लोकांना तो द्यायचा. आंब्याचा सीझन आला तर सर्व आंबे तो लहान मुलांमध्ये वाटायचा. कोणी गरीब असेल तर त्यांना तो द्यायचा आणि अशा प्रकारे त्याचं जीवन खूप आनंदी आणि समाधानामध्ये, शांतीमध्ये चाललं होतं. आणि एक दिवस एक शहरातून एक माणूस तिकडे आला आणि त्याने त्याच्याकडे बघितलं आणि त्याला सांगितलं की तू नुसता बसून असतो, काही दिवसातले काही तास तू नुसता बसून असतो, झाडाखाली शांत बसलेला असतो, लोकांबरोबर गप्पा मारत असतो, तू मेहनत का नाही करत? ही एवढी जागा आहे तुझी, ह्याच्यामध्ये अजून भाजीपाला लाव, मजूर तू जास्त लाव, कामाला लाव आणि मग भाजी आली का शहरामध्ये घेऊन जा, शहरामध्ये विक. त्यानंतर हा आंबा किती चांगला आहे, ह्या आंब्याला शहरामध्ये खूप मागणी असेल, ह्याचे आंबे खत पाणी घाल, अजून आंबे काढ आणि शहरामध्ये जाऊन विक. आणि हा मनुष्य नंतर विचार करतो की खरंच मी असं ते केलं तर. आणि मग त्यानंतर तो कामाला लागतो आणि खूप मजूर तो लावतो, शेतीची कामं करायला लागतो, भाजीपाला जास्तीत जास्त उगवायला लागतो. आंबा जो आहे त्या आंब्याला खत पाणी घालतो, पुष्कळ आंबे यायला लागतात. नंतर त्याचं जीवन एकदम व्यस्त होऊन जातं. भाजी आली की भाजीपाला ट्रकमध्ये भरून तो शहरामध्ये पाठवायचा, त्याचा हिशोब ठेवायचा. आंब्याचा सीझन आला तर आंबे तो शहरामध्ये विकायचा. सर्व काही तो ट्रकचा हिशोब ठेवायचा, भाज्यांचा हिशोब ठेवायचा, मजुरांवर लक्ष ठेवायचा आणि असं करता करता त्याचं जीवन खूपच व्यस्त झालं. आणि असे काही वर्ष गेले आणि एक दिवस सहज तो आपल्या खाटेवर रात्री झोपला असताना सहज त्यांनी विचार केला की गेल्या काही वर्षामध्ये मी किती व्यस्त झालेलो आहे. मी कोणालाही भेटत नाही, मी कोणाबरोबर बोलत नाही, मी मुलांबरोबर आता सध्या खेळत नाही, जे गरजू आहेत त्यांना मी कधी भेटत नाही. मी माझ्या जे जीवन आहे ते मी स्वतःच पण कधी जगलो नाही. आज कितीतरी दिवस झाले मी एक शांतपणे माझ्या झाडाखाली बसलेलो नाही. आणि हे सगळं जीवन त्याला आठवलं आणि त्यानंतर त्यांनी विचार केला मी हे काय केलेलं आहे आणि मी खरा जो आनंद आहे, खरी शांती आहे ती आता मला मिळत नाही, जरी मी पुष्कळ कमवायला लागलेलो आहे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कामामध्ये व्यस्त असतो, कामाच्या मागे धावत असतो, पळत असतो, पण आपण स्वतःला वेळ देत नाही, तर आपण देवाला काय वेळ देणार? ह्यामधून शांती, जे सुख आहे, जे समाधान आहे, ज्यामधून मिळतं ते करा. ज्यामधून तुम्हाला खरा आनंद मिळतो ते करा. विचार करा, शांतपणे एका जागी बसून विचार करा की गेल्या काही वर्षामध्ये मी फक्त आणि फक्त स्वतःसाठी कधी आणि किती जगलो आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, 1 शमूएल 12वा अध्याय 21वा वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 12 अँड वर्स 21. ज्या निरर्थक गोष्टीपासून तुम्हाला काही लाभ व्हायचा नाही व तुमचा उद्धार व्हायचा नाही, त्याच्या मागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित.